नमस्कार मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस गाडी चालवता त्यावेळेस तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे, म्हणजे फॉलो करायचे तुम्हाला रूल. तर एक बेसिक माहिती देतो मी तुम्हाला. तर हे बघा, गाडीत बसल्यावर तुम्हाला आहे ना पहिले सीट बेल्ट लावायचा. तर सीट बेल्ट लावताना कसं लावायचं, हा बेल्ट असा उजव्या हाताने ओढायचा आणि हे हुक एका हातात धरून ठेवायचं. नंतर ह्या ठिकाणी क्लिप मध्ये अटकवायचं. असा सीट बेल्ट लावत असतात. हे झालं पहिला टिप्स. त्याच्यानंतर तुम्हाला क्लच दाबून फक्त गिअर शिफ्ट झाला का क्लचवरचा पाय उचलून घ्यायचा आहे. म्हणजे क्लचवर तुम्हाला गिअर शिफ्ट केल्यानंतर पाय ठेवायचा आणि त्याच्यामुळे काय होतं, गाडीची क्लच प्लेट घासली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला हे गिअर लिव्हरवर हात ठेवून गाडी चालवायची नाही. त्याच्यामुळे काय होतं, गिअर बॉक्सवर ताण पडतो. त्याच्यानंतर अजून गाडी ज्यावेळेस रिजर्ववर लागते त्यावेळेस तुम्हाला लगेच गाडीत फ्यूल भरून घ्यायचे, म्हणजे डिझेल असो पेट्रोल असो तुम्हाला इंधन भरून घ्यायचे गाडीत. आणि जर तुम्ही पूर्ण गाडी तुम्हाला म्हणजे इंडिकेशन देते की फ्यूल भरा, म्हणजे रिजर्ववर लागते आणि तुम्ही फ्यूल नाही भरत, तर त्यामुळे गाडीतलं जे खालचा कचरा असतं ते फ्यूल पंप काय करतो, तो कचरा ओढायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे तुम्हाला आधीच गाडी रिजर्ववर लागली का फ्यूल भरायचे. त्याच्यानंतर तुम्हाला हे बघा, दरवाजा ज्यावेळेस तुम्ही लावता त्यावेळेस तुम्हाला हा दरवाजा एकदम असा जोरात नाही लावायचा आहे. लोक काय करतात, जोरात लावतात, त्याच्यामुळे काय होतं, दरवाजा वागतो. दरवाजा लावताना तुम्हाला हे बघा असा दरवाजा लावायचा, म्हणजे जास्त जोरात दरवाजा लावायचा नाही, त्याच्यामुळे दरवाजा हळूहळू वाकत जातो. लोक काय करतात, धडाधड दरवाजा ठोकतात, ते चुकीचं आहे. दरवाजा लावताना सावकाश लावा. बघा असा उघडवला, असा लावा. जास्त जोरात दरवाजा लावायचा नाही, तर लोक येतात धडाधड दरवाजा ठोकतात. त्याच्यात काय होतं, हा दरवाजा वाकतो आणि मधून दरवाजाच्या आतले पार्ट तुटत असतात. तर हे झाल्या बेसिक नॉलेज, म्हणजे थोड्याशा टिप्स मी दिल्या आज. धन्यवाद.